मित्रांनो, आपण वास्तवावर बोलतोय आणि आज एक नवीन वास्तवाचा मी खुलासा करणार आहे. तो म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो हा भीमपराक्रमी विजय झालाय युतीचा, महायुतीचा, त्याच्या संदर्भात मी बोलणार आहे. मित्रांनो, ह्याच्यामागे अनेक कारणं आहेत, पण त्या सर्व कारणामध्ये सर्वात एक मोठं कारण आहे. त्याचं रहस्य मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्याच्या मागची कारणं मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि हे जे कारण आहे, हे जे निमित्त आहे, हे निमित्त तुम्हाला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येईल, पण त्याची विरुद्ध बाजू तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, लक्षात घ्या, ते रहस्य तुमच्यासमोर ठेवतोय. हा विजय कसा झाला आणि कसा घडवला गेला. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आपण वास्तवावर बोलतोय आणि आज एक नवीन वास्तवाचा मी खुलासा करणार आहे. तो म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो हा भीमपराक्रमी विजय झालाय युतीचा, महायुतीचा, त्याच्या संदर्भात मी बोलणार आहे. मित्रांनो, ह्याच्यामागे अनेक कारणं आहेत, पण त्या सर्व कारणामध्ये सर्वात एक मोठं कारण आहे. त्याचं रहस्य मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्याच्या मागची कारणं मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि हे जे कारण आहे, हे जे निमित्त आहे, हे निमित्त तुम्हाला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येईल, पण त्याची विरुद्ध बाजू तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, लक्षात घ्या, ते रहस्य तुमच्यासमोर ठेवतोय. हा विजय कसा झाला आणि कसा घडवला गेला. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवळस्कर. मित्रांनो, आपण चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती करणार आहोत. आणि हा जो निकाल लागला आहे तो महायुतीच्या बाजूचा आहे. महायुतीला त्यांनी जे भरघोस मतदारांनी जे काय अगदी ओतूच गेलेलं प्रेम दिलेलं आहे, त्या प्रेमाचा ते प्रेम कशा स्वरूपात निर्माण झालं, कोणत्या स्वरूपात ते प्रेम त्यांनी दिलं महाराष्ट्रातील जनतेने, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता जी चर्चा ऐकायला मिळते ईव्हीएम, मित्रांनो, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओवरती मी अगदी त्याचा विश्लेषण केलेलं आहे. ईव्हीएमचा काय फायदा आहे, बॅलेट बॉक्सचा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे, दोघांचाही. मित्रांनो, आणि ईव्हीएम नक्की काय करते आणि बॅलेट बॉक्स काय नक्की करते, याच्यावरती मी तो अगदी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला लक्षात समजून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, हा जो विजय आहे ना, हा विजय अनेक कारणांनी आहे. त्या अनेक कारणामधील आता एकनाथ शिंदे जे कारण सांगतायत की लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ह्याने दिलेलं मतदान, त्यांनी केलेलं मतदान, ह्यामुळे हा विजय झालेला आहे. आणि मी सर्वांचा लाडका भाऊ झालेलो आहे, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे ते समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आता मित्रांनो, ह्या युतीमधील तिन्ही मुख्य नेते आपापल्या परीने ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करणार. ती गोष्ट स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी, स्वतःला श्रेय घेण्यासाठी दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करणार. पण आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, ह्याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय, कसली ताकद, कोणती ताकद महायुतीच्या सोबत उभी राहिली होती. मित्रांनो, हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला 2024ची लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल. मित्रांनो, 2024च्या निवडणुकीच्या वेळेला अबकी बार 400 पार,
अब की बार 400 पार हा नारा, ही घोषणा दिली गेली होती. आणि या घोषणेमुळे बरेचसे हिंदू गाफील राहिले होते, झोपले होते, फिरायला गेले होते, आराम करत होते. आएगा तो मोदी, मी नाही एकटा गेलो तर काय फरक पडणार आहे, माझ्या घरातली 4 मतं नाही पडली तर काय फरक पडणार आहे, आपण फिरायला जाऊ, असं म्हणत म्हणत एक नव्हे तर अनेक लोक फिरायला गेलेत, झोपून राहिलेत आणि त्यामुळे ते मतदान झालं नाही. म्हणजे प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बघत गेला की तो जाणार आहे, तो देणार मतदान, मी एकट्याने नाही दिला काय फरक पडणार आहे. हे एक मुख्य कारण होतं महायुतीचा पराभव होण्याचं, मित्रांनो लक्षात घ्या. आणि दुसरं मुख्य कारण काय आहे तर मुसलमानांनी एकत्र येऊन एक संध त्याने काय केलं, मतदान केलं. आणि ते सुद्धा युतीच्या विरोधात. सरसकट मुसलमान घरातून बाहेर पडलेत आणि त्याने ते मतदान केलेलं आहे. आणि त्या मतदानामध्ये जो कोण त्यावेळी उपस्थित नव्हतं त्याचं बोगस मतदान सुद्धा केलेलं आहे, बुरखी घालून. मित्रांनो लक्षात घ्या, बुरखे घालून बोगस मतदान सुद्धा केलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या काय घडलं. आणि इथे हिंदू झोपून होता आणि सगळे मुसलमान बाहेर पडले होते, सरसकट बाहेर पडलेत, प्रतिशत बाहेर पडलेत. आणि ते त्यांनी केलेलं मतदान आहे. हिंदू गाफील राहिला, झोपून राहिला. मित्रांनो तसंच आता जो विधानसभेचा निवडणुकीचे निकाल लागलेत ना, त्याच्या मागे आता विरोधक रडगाणं गात आहेत, EVM मशीनवरती खापर फोडत आहेत. मग आता जर EVM मशीनवरती तुम्ही खापर फोडताय तर झारखंडमध्ये झालेल्या विजयाबद्दल तुम्ही काय बोलाल, तर तिथे बोलायला तयार नाहीत. ते फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत आहेत, ते फक्त महाराष्ट्राबद्दल. म्हणजे बघा मित्रांनो, सिलेक्टिव्ह, मला जिथे पाहिजे तिथेच मी बोलणार आणि मी नको तिथे मी टाळणार, ही त्यांची भूमिका आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे सत्य काय आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत जे विरोधकांचे जे समर्थक आहेत, त्यांना समाजाशी, देशाची, राष्ट्राशी काही पडलेलं नाही आहे. त्यांना एवढंच पडलं आहे की माझा ज्याचा मी गुलामी करतोय, ज्याची चाटोगिरी करतोय, ज्याची हुजरेगिरी करतोय, तो मला काय देणार आहे आणि माझं आयुष्य कसं सुखकर होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे चाटुकार आहेत ना, हे गुलाम आहेत अमुक एका नेत्याचे. त्यांचा उद्देश तेवढाच आहे की माझा नेता निवडून आला तर मला माझ्या पदरात काय पडणार आहे, मग ते दोन्ही बाजूला आहेत. अशा प्रकारचे नेते समर्थक दोन्ही बाजूला आहेत, युतीमध्ये सुद्धा आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत. मित्रांनो पण इथे जे मतदान झालंय ते ह्या दोन्ही चाटुकारांचा विषय बाजूला ठेवा मित्रांनो. म्हणजे युतीची चाटुकार आणि महाविकास आघाडीची चाटुकार यांना बाजूला ठेवा. मित्रांनो ज्यांची दिशाभूल झाली होती, संविधान बचाव, लोकतंत्र बचाव ह्या विषयाने ज्यांची दिशाभूल झाली होती, ते काय झाले, सावध झालेत, सतर्क झालेत. आणि तो नारा एक योगी आदित्यनाथ यांनी दिलेला, तो नारा, एक रहोगे तो नेक रहोगे, बटोगे तो कटोगे. एक रहोगे तो नेक रहोगे, बटोगे तो कटोगे. हा जो नारा आहे, ही जी घोषणा आहे, त्या घोषणेने पुरा भारत ढवळून काढलेला आहे. मग त्याला थोडंसं सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करून नरेंद्र मोदीजींनी एक घोषणा केली, ती म्हणजे काय, बटोगे तो महफिल सजाएंगे. जो आपके वोट के ऊपर मजा करने वाले हैं वो महफिल सजाएंगे. मित्रांनो लक्षात घ्या. आणि दुसरं काय, एक रहोगे तो सेफ रहोगे. असे दोन घोषणा त्यांनी दिल्या. बटोगे तो जो आपके मतदान के ऊपर आस लगा के बैठे हैं वो क्या करेंगे, महफिल सजाएंगे. क्योंकि वो जीतेंगे ना, वही तो हुआ, उन्होंने महफिल सजाई.
उन्होंने महफिल सजाई। जैसे राहुल गांधी 99 तक पहुंच गए तो उन्होंने महफिल सजाई, वही हुआ है। दोस्तों ये बात समझनी जरूरी है। वैसे ही एक रहोगे तो सेफ रहोगे, यानी तुम्ही एकत्र राहाल तर तुम्ही एक स्वतःचं संरक्षण करू शकता। जसं बांगलादेशमध्ये ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला तिथल्या हिंदूंनी एकत्र येऊन, आणि त्याचाही प्रभाव आहे। बांगलादेशमध्ये जे आता घडामोडी घडत आहेत, आता रोज नवीन नवीन बातम्या येत आहेत, हिंदूंची घरं लुटली जात आहेत आणि अगदी सरेआम उघडपणे हिंदूंना मारण्याचा, त्यांना मारण्याची, त्यांची हत्या करण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत। याच्याला व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जनतेसमोर येत आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, यांचा अजेंडा एकच आहे, मग ते भारतातले मुसलमान असो किंवा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातले मुसलमान असो, कुठल्याही देशातले असो, त्यांचा अजेंडा एकच आहे, ते म्हणजे इस्लामिकरण करणं। इस्लामिकरण करणं। पुऱ्या जगामध्ये जेवढे मुसलमान आहेत त्याच्यातले फक्त 5 ते 10% मुसलमान, यांना त्या धर्माशी काही लेणं देणं नाही, त्यांना मानवतेशी लेणं देणं आहे, त्यांना मानवतेशी लेणं देणं आहे, फक्त 10% आहेत। पण हे 90% किंवा 95% जे मुसलमान आहेत यांचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे फक्त इस्लामिकरण करणं या पूर्ण पृथ्वी तलावरती फक्त इस्लाम हा धर्मच स्थापन करणं। आणि तीच गोष्ट तुम्हाला बांगलादेशमध्ये दिसते, तीच गोष्ट तुम्हाला पाकिस्तानमध्ये दिसते किंवा अन्य मुस्लिम देशांमध्ये दिसते। मित्रांनो, म्हणून म्हणालो मी तुम्हाला, सावध व्हा, सजग व्हा। मित्रांनो, आता युग परिवर्तनाकडे आपण चाललेलो आहे आणि ह्या युग परिवर्तनाची एक चाहूल दाखवलेली आहे। युग परिवर्तनाची हिंदू जागृत झालेला आहे। मित्रांनो, हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, बौद्ध धर्म असो, शीख धर्म असो, जैन धर्म असो, हे जे काही धर्म आहेत हे सगळे तथाकथित धर्म आहेत। आणि ते धर्म जर आपण स्वीकारले तर ते फक्त राजकीय धर्म आहेत, राजकीय धर्म आहेत। हिंदूंचं राज्य झालं पाहिजे, ईसाईंचं राज्य झालं पाहिजे या जगावरती, इस्लामचं राज्य झालं पाहिजे, बौद्धांचं राज्य झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे। मित्रांनो लक्षात घ्या, पण जे हिंदू आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत, हे सनातन या संस्कृतीला मानतात। जी सनातन संस्कृती प्रत्येक जीवमात्रांची आहे, प्रत्येक जीवमात्रांची ती सनातन संस्कृती आहे। मग त्यामध्ये हिंदू सुद्धा आला, मुस्लिम सुद्धा आला, बौद्ध सुद्धा आला, ईसाई सुद्धा आला, शीख आला, सगळे आले। मित्रांनो, पूर्ण मानव समाज चर्चेत आला, प्रत्येक जीवजंतू आला, तो बॅक्टेरिया कोरोना सुद्धा त्याच्यात आला सनातनमध्ये। कारण सनातन धर्म म्हणजे कशावरती? सृष्टीवरती आधारित आहे। आणि या सृष्टीमध्ये काय काय येते? निसर्ग येतो, हे ब्रह्मांड येते, ती पंचमहाभूत येतात, प्रत्येक गोष्ट येते। ज्या गोष्टीचं आपल्याला दर्शन होते आणि त्याचं अस्तित्व आपल्याला समजते, त्या प्रत्येक गोष्टी या सनातनमध्ये होते। आणि त्या सनातननुसार, त्या प्रत्येक गोष्टीच्या नियमानुसार जो धर्म संचलित होतो तो धर्म म्हणजे सनातन धर्म। मित्रांनो लक्षात घ्या, हो, धर्म म्हणजे सनातन धर्म, म्हणजे फक्त आणि फक्त विज्ञान आणि शास्त्र, याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे। आणि हे धर्म पाळणं, धर्म स्वीकारणं म्हणजे ते कर्म आहे। असं मित्रांनो, याच्यावरती मी चर्चा केलेली आहे सनातनी वास्तववरती, बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे। तुम्ही माझा सनातनी वास्तव हा चॅनल जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन म्हणजे वास्तविक काय आहे, सनातनचं वास्तव काय आहे। म्हणून मी चॅनलला नावसुद्धा दिलं आहे की सनातनी वास्तव। कृपा करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ती माहिती समजल्यानंतर
तुमच्यामध्ये जो अंधविश्वास आहे तोही निघून जाईल. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये जो अज्ञान आहे तोही निघून जाईल. आणि जर तिथे कुठे मी चुकत असेल, काही राहून गेलं असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समधून किंवा ईमेल ID द्वारे तुम्ही मला कळवू शकता की बाबा इथे तुम्ही चुकताय, ही माहिती चुकीची आहे. मी असं म्हणत नाही की मी सर्वज्ञानी आहे. असो मित्रांनो, तर हा जो विजय आहे मित्रांनो, हा हिंदूंचा विजय आहे. सर्वात मोठा जे कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे, तो हिंदुत्वाचा आहे. आणि ह्यावेळी बघा कोण कोण कामाला लागलं, कोणी कोणी जनसामान्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवली. आमच्यासारखे यूट्यूब चॅनल चालवणारे असो किंवा वारकरी संप्रदायातले असो, वारकरी संप्रदायातले. कारण वारकरी संप्रदाय हा खूप जुना संप्रदाय आहे. त्याची असं इसवी सन असं नक्की सांगता येणार नाही. खूप जुना संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाचा उद्देश काय आहे? वारकरी म्हणजे याचे दोन अर्थ निघतात. वारकरी म्हणजे प्रहार करणारा, आणि वारकरी म्हणजे ती एक गोष्ट रुटीनमध्ये करणारा. दरवर्षी तो त्या याची परिक्रमा करतोय, पंढरीची परिक्रमा करतोय, तो वार. आणि करी म्हणजे करणारा. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे एक प्रहार करणारा आणि एक काय, ती गोष्ट सतत करणारा. त्याची परिक्रमा ते नित्यक्रमाने पूर्ण करणारा, एक चक्र पूर्ण करणारा दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने. मित्रांनो लक्षात घ्या, वारकरी. आणि हे करण्याचा मागचा उद्देश काय आहे? तर तुम्हाला ह्या सनातनचं ज्ञान, माहिती, अभ्यास अवगत करून देणं, जागृत करणं, जागृत अवस्थेमध्ये आणणं. कारण जेव्हा वारकरी आपल्या घरातून बाहेर पडतो आणि जो पंढरपूर यात्रेला निघतो, त्यावेळी तो पायी निघत असतो. मित्रांनो लक्षात घ्या, तो पायी निघत असतो. आणि जिथे जिथे तो मुक्काम करतो तिथे तो भजन कीर्तन करतो, अनेक व्याख्यानं करतो, अनेक प्रकारे ह्या गोष्टी, सनातनच्या गोष्टी वास्तव तो जनतेसमोर ठेवत असतो आणि प्रबोधन करत असतो. आणि तुमच्यामधले अंधश्रद्धा किंवा तुमच्यामधलं अज्ञान दूर करत असतो. मित्रांनो लक्षात आलं का? आणि तो कशावर वार करत असतो? तर तुमच्या अज्ञानावरती, तुमच्या अंधश्रद्धेवरती. म्हणून त्याला आपण वारकरी म्हणतोय. म्हणून ह्याचाच फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा झाला. त्या काळामध्ये म्हणजे मराठ्यांचं जे साम्राज्य वाढलं, त्या वाढवण्यासाठी सर्वात मोठा हातभार हा वारकऱ्यांचा सुद्धा होता. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही इतिहास वाचाल, समजाल, तर तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून मी हे इतिहासातले दाखले देतोय मित्रांनो. इतिहास जितका समजून घेणं महत्त्वाचं आहे, जितकं आपल्याला भूतकाळ समजून घेण्याचं महत्त्वाचं आहे, आणि जितकं वर्तमान समजून घ्यायचं महत्त्वाचं आहे, तेवढंच आपल्याला त्याचा भविष्याचे उत्तर मिळत जातात. भविष्य आपल्याला समजत जाते. म्हणजे एक अगदी रामायणापासून किंवा सतयुगापासूनचा असलेला इतिहास, मित्रांनो लक्ष द्या, तो इतिहास जो घडत गेलेला आहे, जे परिवर्तन येत गेलेलं आहे, आणि त्यानंतर काही काळापूर्वीचा काय भूतकाळ, हे जर याची आपण सांगड घातली, आणि आजचं वर्तमान काळ ह्याचा जर आपण सांगड घातली, इतिहास, भूतकाळ आणि वर्तमान काळ याची सांगड घातली, तर आपल्याला लक्षात येईल भविष्यात आपल्याला काय मिळणार आहे, आपल्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे. आणि मग ते वाढून कधी होते की आपलं वर्तमान कसं असणार, आपलं वर्तन कसं असणार, आपले निर्णय काय असणार, आणि त्या निर्णयाप्रमाणे, त्या वर्तनाप्रमाणे, त्या वर्तणुकीप्रमाणे आपल्याला भविष्यात त्याचे चांगले किंवा वाईट फळ भोगावे लागतात. मित्रांनो, तेच हे वर्तमान. म्हणजे त्या निवडणुकीच्या दिवशी, म्हणजे त्या 20 तारखेला या निवडणुका झाल्या, मतदान झालं, आणि 23 तारखेला त्याचे निकाल लागले. पण 20 तारखेचं जे वर्तमान आहे,
त्याचं हे भविष्य आहे. त्यावेळी आपली सद्विवेक बुद्धी ठेवून हिंदू झाडून घराबाहेर पडले असं म्हणायला हरकत नाही. झाडून नाही म्हणता येणार, कारण झाडून जर घराबाहेर पडले असेल तर ह्यापेक्षा मोठा विजय झाला असता. तसं मुसलमान शतप्रतिशत बाहेर पडलेत आणि ती मतदान केलं लोकसभेला, तसे जर हिंदू प्रतिशत बाहेर पडले असते, हेवे दावे, राग रुसवे या सर्व सोडून, तर हा भूतो न भविष्यतो विजय झाला असता. म्हणजे एकही विरोधकांचा आमदार निवडून आला नसता. मित्रांनो लक्षात घ्या, जर 100% झाडून हिंदू बाहेर पडला असता तर आपले हेवे दावे, आपल्यामधले वादविवाद, शंका कुशंका, जसं मुसलमानाने, मित्रांनो लक्षात घ्या, जसं मुसलमानाने काय केलं त्यावेळेला, पसमांदा मुसलमान, पसमांदा मुसलमान, पसमांदा मुसलमान, हे वाक्य तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या तोंडातून बऱ्याच वेळा ऐकलं असाल. आणि या पसवंदा मुसलमानांना त्यांनी अनेक योजनेचे लाभ मिळवून दिलेत. पसवंदा मुसलमान म्हणजे कोण? दलित मुसलमान. दलित जसं हिंदूंमध्ये दलित आहेत, तसे मुसलमानांमध्ये सुद्धा ते दलित आहेत. त्यांना पसवंदा मुसलमान म्हणतात. पिछडे, अति पिछडे अशा मुसलमानांना सुद्धा मोदींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र त्यावेळी ते देत होते. पण मित्रांनो, मुसलमानाने आपला विकास करून घेतला. लक्षात घ्या, आपला विकास करून घेतला, पण त्यांनी सबका साथ म्हणजे त्यांनी साथ नाही दिली. मुसलमानाने स्वतःचा विकास करून घेतला, फायदे उचललेत, स्वार्थ साधला, पण त्यांनी साथ दिली नाही भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदीजींना. मित्रांनो लक्षात आलं का? त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी प्रयत्नसुद्धा केला नाही, प्रयाससुद्धा केला नाही. आणि ते काय झालेत, फक्त इस्लामपुरतं मर्यादित झालेत. इस्लामपुरतं मर्यादित झालेत. त्या काळात, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या अनेक मुस्लिम नेत्यांनी सुद्धा, अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं नाही आहे. बाकीच्यांचा सोडा, सामान्य नागरिकांचा विषय सोडा. मित्रांनो लक्षात आलं का? आणि हे आता सरळ सरळ उघड झालेलं आहे त्या निवडणुकीच्या निकालानंतर. कारण त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ज्या काय विधानसभा आहेत आणि त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे काय पॉकेट्स आहेत, ज्या काय पॉकेट्स आहेत, प्रत्येक जाती जमातीच्या धर्माचे पॉकेट्स आहेत, त्याच्यातून लक्षात येते की ह्या ठिकाणचं मतदान कुठे गेलं, कोणाला मिळालं, कोणाला इथे बहुमत मिळालं आणि कोणाची इथे हार झाली आहे. त्यानुसार आपण त्याचं आकलन करू शकतो. आणि त्यानुसारच हे कळलेलं आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा भाजपला मतदान केलं नव्हतं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, ते आपले सगळे राग रुसवे, त्यांच्या काय एकमेकांबरोबर जे काय त्यांची भांडणं होती, काय जे काय असेल, त्या मुसलमानांच्या जाती जमातीमध्ये 72 फिरकी आहेत, 72 जाती आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ते एकत्र आले. मित्रांनो तसेच जर हिंदूंच्या जाती एकत्र आल्या असत्यात 100%, तर काय घडलं असतं? काय घडलं असतं? कारण बहुसंख्येने ह्या देशात हिंदू आहे, पण तो तसं करत नाही आहे. कारण त्याला स्वतःचं नुकसान करून घ्यायची हवं आहे, इच्छा आहे. जोपर्यंत तो अल्पमतामध्ये येत नाही, अल्पसंख्यक होत नाही, जसं तो काश्मीरमध्ये अल्पसंख्यक झाला आहे, जसं तो केरळामध्ये झालेला आहे, बरेच अनेक अगदी हिमाचलमध्ये झालेला आहे, अनेक ठिकाणी झालं आहे, आसाममध्ये झालं आहे, त्या मणिपूरमध्ये झालेला आहे अल्पसंख्यक. तसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला जाग येत नाही. जे बांगलादेशमध्ये घडते आहे त्याला कारण पण तेच आहे. पण ही जाग 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रामाणिक हिंदू आहेत, ज्यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहे, असे हिंदू घराबाहेर पडलेत, अगदी शेवटी का होईना.
आणि ते मतदान करून आले. म्हणून शेवटच्या टप्प्यात मतदारांचा ओघ वाढला होता. मतदारांचा ओघ वाढला होता कारण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा प्रकार पाहिला होता, त्याचे परिणामही भोगले होते. त्यामुळे ते जागृत झालेत, सतर्क झालेत आणि ते त्यांनी केलेलं मतदान आहे. कोणी? फक्त आणि फक्त हिंदूने. बाकी त्या बहिणींमुळे झाला, भावांमुळे झाला, शेतकऱ्यांमुळे झाला, ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. पण सर्वात मोठा विजय शेतकरी, बहीण, भाऊ ह्याच्या पलीकडे जाऊन ते हिंदू बाहेर पडलेत. मग तो शेतकरी असो, ती बहीण असो, तो भाऊ असो, तो काका असतो, तो मामा असो, तो कोणीही असो, कुठल्याही क्षेत्रातला असो, तो ज्यावेळी मतदान करायला बाहेर पडला त्यावेळी तो मतदान त्यांनी करताना फक्त आपण हिंदू आहोत हेच लक्षात ठेवलेलं आहे, असं मला दिसून आलेलं आहे. मित्रांनो, फक्त मी हिंदू आहे. कारण मी स्वतः मतदान करायला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार होता. माझ्यासोबत माझी मुलगीसुद्धा होती. त्यामुळे मी हिंदू आहे, राजकीयदृष्ट्या मी हिंदू आहे. भले मी सनातनी असलो, सर्व जग सनातनी असलं, पण आजच्या घडीला मी राजकीयदृष्ट्या हिंदू आहे. आणि माझं राज्य राजकीयदृष्ट्या माझं संवर्धन व्हायला पाहिजे असेल, माझं संरक्षण व्हायला हवं असेल, तर मला हिंदू म्हणूनच मतदान करावं लागेल. अन्यथा पाकिस्तानमध्ये जी अवस्था झाली आहे, बांगलादेशमध्ये जी अवस्था झाली आहे, पुऱ्या जगामध्ये जिथे अल्पसंख्यक हिंदू आहेत तिथे जी अवस्था झाली आहे, तीच अवस्था भारतामध्ये होऊ शकते. म्हणून मी राजकीयदृष्ट्या हिंदू बनलो आणि मतदान केलेलं आहे. मग त्यावेळी मी हा विचार नाही केला आहे तो भाजपाचा आहे, तो शिवसेनेचा आहे की राष्ट्रवादीचा आहे. आणि त्यालाच हे कारण आहे की लोकसभेमध्ये जे दारुण पराभव झाला होता अजितदादा पवार यांचा, तो त्यांचा हा मोठा विजय का झाला? तर हिंदूंनी केलेलं मतदान. भले त्याने ते मान्य नाही केलं असलं तरी चालेल, पण हा हिंदूंचा हे मत आहे आणि त्या मताचाच हा विजय आहे. मग ते एकनाथ शिंदे काही म्हणो, मी केलं, अरे तुम्ही एकटे होतात का? नाही. तर तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टी होती, त्यांचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस होते आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवारसुद्धा होते. मग तुम्ही हे श्रेय तिघांनी मिळून घ्यायला पाहिजे. जे श्रेय आहे हे तिघांनी मिळून घ्यायला पाहिजे. मग ज्या योजना आणलेत, जी काय प्रगती घडली, जे काय प्रकल्प राबवलेत, हे तुम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे मी केलेलं आहे. ही जी गमछा मारली जात आहेत त्या एकनाथ शिंदेंकडून, त्यांना मी हे सांगू इच्छितोय. अजितदादा पवारांनी हे वक्तव्य केलेलं नाही आहे असं अगदी उघडपणे, ना की देवेंद्र फडणवीस यांनी. पण एकनाथ शिंदेंना एक लालच निर्माण झाली होती मुख्यमंत्री पदाची, पण त्यांना हे कळलं नाही ती परिस्थिती तशी होती आणि तुमच्या संघटनेला एक आधार द्यायचा होता, त्याला बळकटी द्यायची होती. म्हणून तो घेतलेला निर्णय आहे भारतीय जनता पार्टीने, त्या देवेंद्र फडणवीस यांनी. मित्रांनो लक्षात घ्या, एक पायरी ते खाली उतरलेत आणि त्यांनी तुम्हाला एक पायरी वर चढवलं. याची गोष्ट एकनाथ शिंदेंनी लक्षात ठेवायला हवी. अन्यथा जी अवस्था आज उद्धव ठाकरेची झाली आहे त्याच्यापेक्षा दैनीन अवस्था एकनाथ शिंदेंची होईल. कारण आता उद्धव ठाकरेंच्या सोबत मुसलमान आहेत, पण एकनाथ शिंदेंना कुठलाही मुसलमान उभा करणार नाही, ना हिंदू उभा करणार. मित्रांनो लक्षात घ्या, कारण हा विजय कसला आहे? तो हिंदुत्वाचा आहे, फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा आहे. आणि हे कोणीही नाकारू शकत नाही, ना विरोधक नाकारू शकत, ना ते पत्रकार नाकारू शकत, ना कोणी नाकारू शकत. आणि ह्याचे परिणाम तुम्हाला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, अनेक राज्यामध्ये जे होणार आहेत विधानसभेच्या निवडणुका, तिथे तुम्हाला हे परिणाम दिसून येतील. हिंदुत्वाचा विजय. मित्रांनो लक्षात राखा, कारण बांगलादेशमध्ये, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये ज्या घटना घडत आहेत हिंदूंच्या विरोधात किंवा अन्य देशातील प्रांतांमध्ये जे काय घटना घडत आहेत हिंदूंच्या विरोधात, ते आता लपून राहिलेले नाही, ते जगासमोर आलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे जे भारतातील जे मुसलमान आहेत ना,
त्यांना त्या पॅलेस्तीनवरती टाळं फोडायला त्यांना वेळ मिळाला आहे, त्यांचं समर्थन करायला हिजबुल्लाबद्दल ते बोलायला तयार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा. पण बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंचा नरसंहार होतोय, आया बहिणीची इज्जत लुटली जाते, घरं लुटली जात आहेत, त्यावेळी हे मुसलमान, धर्मनिरपेक्ष मुसलमान, ते आज मूग गिळून गप्प आहेत. ते 90% मुसलमान मूग गिळून गप्प आहेत आणि ते आनंदाने मनातल्या मनात खुशी हे करतायत. काही खुशीने अगदी हे झालेत, ते आनंदी झाले आहेत. आनंद त्यांचा गगनात मावेनाचा झाला आहे. असंच जेनोसाईड, अशीच कत्तल आम्ही भारतात सुद्धा करू आणि हिंदूंना संपवू, अशी त्यांच्या मनात आता ते उपाळे येत असतील. ही बांगलादेशमधली परिस्थिती बघून. आणि मी सरळ सरळ बोलतोय आणि हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. जो धर्मनिरपेक्ष सहिष्णू हिंदूंचा ही भाषा करणारा आहे ना, तो हिंदू नाहीच आहे मित्रांनो. ना तो सनातनी आहे, ना तो हिंदू आहे. तो कोण आहे? लबाड, लुच्चा, लफंग आहे. कारण त्याला ना त्या इस्लामशी लेणं देणं आहे, ना हिंदूशी लेणं देणं आहे, ना अन्य कुठल्या तथाकथित धर्माशी लेणं देणं आहे, ना सनातनशी लेणं देणं आहे. त्याला फक्त आपल्या स्वतःच्या उदरभरणाशी लेणं देणं आहे, स्वतःच्या मतलबाशी, स्वतःच्या स्वार्थाशी. माझं कसं भलं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं भलं होईल, एवढंच त्याचं देणं घेणं आहे. मित्रांनो, लक्षात आलं असेल. हा विजय कोणाचा आहे? तर तो फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. गर्व से कहो हम हिंदू है. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.